नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आत्तोबा इंद्रायणीला म्हणतात, मी आलोच जाऊन, तू इथून कुठं हलू नको, इथंच बस. आणि तसं काही वाटलं की जोरात आरड. इंद्रायणी हो म्हणते आणि आत्तोबा तिथून निघून जातात. इंद्रायणी दबा धरून बसलेली असते. तिकडे व्यंकू महाराज आणि गोपाळही साडीवाल्या बाईला शोधत असतात. एवढ्यात इंद्रायणीला झाडांच्या मागे काहीतरी असल्याचं दिसतं. ती उठून पिंपळाच्या झाडाकडे जायला निघते. तिथे जाऊन बघते तर तिला लाल साडीवाली बाई दिसते. लाल साडीवाली बाई इंद्रायणीजवळ येऊन हसू लागते. त्यावर इंद्रायणी घाबरते आणि जोरजोरात विठुराया पाठी राखा असं म्हणू लागते. इंद्रायणीचा आवाज आत्तोबा, गोपाळ आणि व्यंकू महाराजांना येतो. त्यावर व्यंकू महाराज आणि गोपाळ इंद्रायणीकडे पळत येतात. तेवढ्यात साडीवाली बाई तिथून गायब होते. व्यंकू महाराज इंद्रायणीला विचारू लागतात, काय झालं? इंद्रायणी घाबरलेली असते आणि व्यंकू महाराजांना सांगू लागते, व्यंकू महाराज, मी आत्ताच त्या लाल साडीवाल्या बाईला पाहिलं होतं, कुठे गेली ती? तर गोपाळ म्हणू लागतो, काय इंदे, अगं काठी काय तुला आरती ओवाळायला दिली होती का? दिसली की हाणायची ना रपकन. त्यावर इंदू म्हणते, अरे मी मारतच होते गोपाळ, पण ती अचानक कुठे गेली समजलीच नाही. त्यावर गोपाळ चिडून तिला हे समोर ये असं म्हणतो. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, आता ओरडाओरडा करू नकात. इंदूने तिला पाहिलंय याचा अर्थ ती इथेच कुठे असेल, त्यामुळे तिला आपली चाहूल लागेल. आता तुम्ही शांत बसा. पुढे ते इंदूला म्हणू लागतात, बाळा, तू जे केलंय ते अगदी बरोबर केलंय. बरं झालं तू आम्हाला आवाज दिला. तू घाबरू नको, अजिबात काळजी करू नको, आम्ही आहोत. व्यंकू महाराज म्हणू लागतात, आता आपण असं करू, तिघही एकत्र राहू आणि त्याला शोधू. पुढे त्यांच्या लक्षात येतं की आत्तोबा तिथे नसतात. त्यावर इंद्रायणीला ते म्हणू लागतात, अगं पण आत्तोबा कुठे? तू इथे एकटीच कशी? त्यावर इंद्रायणी म्हणते की ते झाडाच्या मागे गेले. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, झालं, ही काय वेळ आहे का असल्या गोष्टी करायची? रात्री हिंडायचं म्हणल्यावर पाणी नाही प्यायचं ना, आता भूत गावल का? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, असो, आता हा चर्चेचा विषय नाहीये, चला आपण त्याला शोधूया. आणि ते त्यांना शोधायला निघतात. थोड्या वेळाने व्यंकू महाराज इंद्रायणी आणि गोपाळला येऊन विचारतात की आत्तोबा सापडले का कुठे? त्यावर गोपाळ म्हणतो की आत्तोबा पण नाही सापडले आणि ते दाढीवालं साडीवालं भूत पण नाही. पुढे तो म्हणतो, इंदे, आज ते दाढीवालं साडीवालं भूत सापडायला हवं होतं. या बांबूने त्याचं पेकाटच मोडलं असतं. पुढे व्यंकू महाराज विचारू लागतात, पण मला एक सांगा, आत्तोबा कुठे गेले असतील? त्यावर गोपाळ म्हणू लागतो, ते आधीच बेदरलेले होते ना, त्यामुळे घरी गेले असतील. त्यावर इंद्रायणी म्हणते, माझ्या आत्तोबा नाही घाबरत. म्हणजे घाबरतात, पण ते मला असं एकटीला टाकून नाही जाणार. तेवढ्यात इंद्रायणीला झाडांच्या मागून अंताजी येताना दिसतात. तेवढ्यात गोपाळ इंद्रायणीला आवाज देऊ लागतो व ती तिथून निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रायणी दरवाजात उभं राहून आत्तोबांची वाट बघत असते. तेवढ्यात व्यंकू महाराज आणि गोपाळ तिथे येतात. इंद्रायणी त्यांना विचारू लागते, व्यंकू महाराज, अहो आत्तोबा सापडले का हो? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, हे बघ बाळा, आम्ही त्यांना शोधलं, पण ते अजून काही सापडले नाही. तेवढ्यात सुशीला आत्या तिथे येऊन इंद्रायणीला विचारू लागते, इंदे, आत्तोबा कुठे आहे? काल ते तुझ्याकडे मंदिरात आले होते ना? त्यावर इंद्रायणी तिच्याकडे बघू लागते. तेवढ्यात मोठ्याबाई आणि अधोक्षज आणि शकुंतला बाहेर येतात. सुशीला व्यंकू महाराजांना म्हणू लागते, बघा ना व्यंकू महाराज, अहो सकाळपासून ते कुठे गेले माहीत नाही, चहा नाही, पाणी नाही. इंद्रायणीला म्हणू लागते, इंदे, जा त्यांना शोधून आण. तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणतात, अहो आत्या, थांबा जरा. त्याचं काय झालं की आत्तोबा रात्रभर आमच्यासोबतच होते. त्यावर सुशीला म्हणते, काय, ते तुमच्याबरोबर रात्री? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, त्याचं काय झालं, आम्ही काल रात्री पाटलांच्या मळ्यात गेलो होतो. काय तो भूताचा एकदाच सोक्षमोक्ष लावून टाकू म्हणून. त्यावर शकुंतला म्हणू लागते, अहो तुम्हाला 17 वेळा सांगितलं त्याच्या मागे जाऊ नका, तरी तुम्ही गेलात ना? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, अगं शकुंतला, त्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. अगं गावातली जुनी जाणती माणसं सुद्धा या अंधश्रद्धेला बळी पडलेत आणि अघोरी उपाय करतायत. त्यावर शकुंतला म्हणते, अहो मला मान्य आहे की हे अंधश्रद्धा आहे, पण त्यासाठी तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालाल. स्वतःचा तर विचार केलाच नाही, पण आमचाही केला नाही. त्यावर सुशीला म्हणू लागते, अहो व्यंकू महाराज, तुम्ही स्वतःचा तर जीव धोक्यात घातलाच, पण यांचाही घातला. पुढे सुशीला व्यंकू महाराजांना म्हणते, अहो कशाला नेलं हो तुम्ही त्यांना व्यंकू महाराज? त्यांनी दाढी पण केली नव्हती. किती वेळा बोलले होते त्यांना दाढी करा म्हणून. तेवढ्यात शकुंतला व्यंकू महाराजांना बोलू लागते,
तुम्ही जे काही केलंय ते बरोबर नाही केलंय. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, अगं शकुंतला, कोणीतरी धाडस दाखवलं पाहिजे ना. तेवढ्यात गोपाळ म्हणू लागतो, त्यात बाबांची काही चूक नाहीये. तू बाबांना बोल लावू नकोस. मुळात बाबा आमच्यामुळेच मळ्यात आले होते. म्हणजे माझा आणि इंदूचाच प्लॅन होता की आपण रात्री मळ्यात जायचं. त्यामुळे बाबा म्हटले की तुम्ही एकटे नका जाऊ, मी पण येतो तुमच्याबरोबर. त्यावर मोठ्या बाई बोलू लागतात, वाटलंच होतं या पोरीचाच प्लॅन असणार आहे. अहो, तिच्याशिवाय तुमचं पान हालत नाही. व्यंकू महाराज, याला म्हणतात पोराटी. ती म्हटली म्हणून तुम्ही गेले. अहो, ते लहान आहे, पण तुम्ही तर मोठे होते ना. तुम्ही तुमचा जीव तर पणाला लावलात, त्या तुमच्याबरोबर यांचाही लावला आणि त्याच्याबरोबर हिचा कुकवाचाही विचार केला नाही तुम्ही. तेवढ्या सुशीला रडू लागते. पुढे सुशीला म्हणू लागते, व्यंकू महाराज कुठे गेले असतील होते. त्यावर मोठ्या बाई बोलू लागतात, तू काळजी करू नकोस, असतील आपण शोधून काढू. बघ बाई सुशीला, या कार्टीमुळेच तुझ्या नवऱ्याने त्याचा जीव धोक्यात घातलाय. पुढे ती बोलू लागते, सगळं ह्या कार्टीमुळेच झालंय. हिने आधी माझ्या भावाला गिळलं आणि आता यांना, असं म्हणून ती रडू लागते. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, असं काही बोलू नका, त्यात इंदूची काही चूक नाहीये. सगळेजण सुशीलाला आधार देऊ लागतात. तेवढ्यात इंद्रायणी व्यंकू महाराजांजवळ जाऊन बोलू लागते, अहो व्यंकू महाराज, आत्तोबा कुठे असतील. त्यावर व्यंकू महाराज इंद्रायणीला जवळ घेऊन म्हणतात, तू काळजी करू नकोस, आपण आत्तोबांना शोधून काढू. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता उद्या काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.